उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झाले। या बॅनरवर घालील लोटांगण वंदीन चरण असं लिहून उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र दर्शवण्यात आले। तसंच सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचं आणि संजय राऊत उभे असल्याचं चित्र रेखाटण्यात आले। या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालत हा बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानं आणि आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धास्ती मनात धरून हे बॅनर लावल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। हिम्मत असेल तर नावानं बॅनर लावा असं आव्हान देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। बॅनर ज्या उठवलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे। आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे, त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळेच असे निनावी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय। हिम्मत होती तर नाव लिहायचं होतं। दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे। यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचं आहे, त्यामुळेच हा बॅनर लावला होता यांनी। माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा। ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका। याच्यामुळे जे काय लफडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील। सब मिलके आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाचं यंदाचं हे 3रं वर्ष असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। आपल्याकडील राष्ट्रध्वज 13 ते 15 ऑगस्ट या काळात घर, दुकानं, खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। घरोघरी तिरंगा या अभियानाचा आरंभ 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे पार पडला। या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। सरकारी कार्यालयांवर तिरंगी रोषणाई करण्यात येणार आहे। तसंच नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावेत यासाठी त्याची उपलब्धता राहील यावरही भर देण्यात येणार आहे। 9 ते 15 ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा वाहन रॅली, तिरंगा मॅरेथॉन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। तसंच स्वाक्षरी मोहिमेसाठी तिरंगा कॅनव्हास महत्त्वाच्या ठिकाणी उभारणं, नागरिकांनी तिरंगा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहन देणं, स्वातंत्र्य सैनिक, शहीदांचे कुटुंबीय यांचा सन्मान करणारा तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम आयोजित करणं याचाही यात समावेश आहे। बचत गट आणि उद्योजकांच्या मदतीनं तिरंगा मेळाव्याचंही आयोजन करण्यात येणार आहे। प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे। 13 ते 15 ऑगस्ट या काळात घर, दुकानं, खाजगी आस्थापना यावर राष्ट्रध्वज फडकावून जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानात सहभागी व्हावं आणि गत 2 वर्षांप्रमाणेच या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आले।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असता त्यावेळी असं निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूनं असताना कटकारस्थाना करून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतील अधिकारांच्या नेमणुका करून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सचिव आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत निवडणूक आयोग वारंवार असं सांगतं की निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे, परंतु ही पारदर्शकता ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून न आल्यानं ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसंच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 18/7/2024 आणि 19/7/2024 पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुराव्यांसहित पत्र दिले, परंतु अद्यापही याचं लेखी उत्तर प्राप्त न झाल्यानं पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रात नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी पुन्हा केली होती। मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती, आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल 34,000 नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती। म्हणजे एक माणूस 2 वेळा मतदान करत होता। त्यानंतर ओळा माझी ओढा 29,082 एवढी दुबार नावं होती। त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे 21,000 दुबार नावं होती। त्यानंतर ठाणे विधानसभा 16,760 नावं होती। त्यानंतर ऐरोली विधानसभा 39,000 नावं होती आणि बेलापूरमध्ये 25,000 नावं होती। अशी टोटल मिळून 1,66,000 अशी या ठिकाणी दुबार नावं, जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा, अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती। त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या 12 तास चालून सुद्धा त्या ठिकाणी 99% त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते। 12 तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या 17C मध्ये नोंद केलेली आहे। 17C चा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 99% त्या ठिकाणी दाखवत। त्यानंतर काही ठिकाणी या मशीन्स 5:29 बंद केल्या। या 17C रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजतात, त्यांचाच रेकॉर्ड। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावाच्या नावाखाली त्या ठिकाणी बोगस 1,66,910 एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं। त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती। काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये समजा 12 फ्लॅट असतील तर 12 फ्लॅट इंटू 5 इंटू जर केलं किती व्हायला पाहिजे? त्या ठिकाणी 60 व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 150 ते 200 नावं त्या ठिकाणी ॲडिशनल टाकलेले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या येऊर येथील आदिवासी पाड्यात हजेरी लावली. या ठिकाणी आदिवासी बांधवांनी आदिवासी संगीतावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी आदिवासी बांधवांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचंही वाटप करण्यात आलं. याच वेळेस आदिवासी मुलांनी आदिवासी नृत्य प्रकार सादर केले, तर आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या. दरम्यान अनेक आदिवासी भगिनींनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतला. ते पाहून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी भगिनींसोबत स्वतःच सेल्फी घेतला. आपण आदिवासी आश्रमशाळांना भेट देणार असून त्यांच्यासोबत जेवण करणार आहोत. मात्र ही भेट अचानक देणार असल्यानं याची नोंद सर्वांनी घ्यावी, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.